आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण डॅनियलच्या पुस्तकातील एका भविष्यवाणीवर आधारित काही स्रोतांचा अभ्यास करणार आहोत. ही भविष्यवाणी म्हणजे एका प्रकारचं काळाचं कोडं आहे. नमस्कार. आणि हे कोडं असं आहे की ज्याने लोकांना खरंच शतकानुशतके विचार करायला भाग पाडलाय. अगदी. या कोड्यामध्ये 70 आठवडे नावाचा एक कालावधी आहे, पण यातली खरी गंमत म्हणजे खरी उत्सुकता ती 59व्या आठवड्यानंतर सुरू होते. हो. कारण या 59 आठवड्यांचा शेवट नेमक्या कोणत्या घटनेने होतो या एकाच मुद्द्यावर प्रचंड मतभेद आहेत. आणि गंमत म्हणजे याच एका उत्तरावर पुढचा सगळा घटनाक्रम अवलंबून आहे. बरोबर. तो एक बिंदू, तो एक क्षण, तो इतिहासातील एक निर्णायक क्षण आहे ज्यावर भविष्याची संपूर्ण रचना अवलंबून आहे असं म्हणता येईल. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे. या स्रोतांच्या मदतीने आपण हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न करूया. तो निर्णायक क्षण कोणता होता? येशूचा बाप्तिस्मा की त्याचा मृत्यू? आणि या उत्तरामुळे भविष्याचा नकाशा कसा दिसतो हे समजून घेऊया. चला तर मग बघूया हे स्रोत आपल्याला काय सांगतात. ठीक आहे. तर ही भविष्यवाणी आहे डॅनियलच्या पुस्तकातील 9व्या अध्यायात. यात 70 आठवडे म्हणजे एकूण 490 वर्षांचा कालावधी आहे. पण आज आपण फक्त पहिल्या 59 आठवड्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, म्हणजे 483 वर्षांवर. हो. तर या 59 आठवड्यांच्या शेवटी नेमकं काय घडतं याबद्दल स्रोतांमध्ये 2 प्रमुख मतं आहेत. आपण पहिल्या मतापासून सुरुवात करूया का? हो, नक्कीच. पहिलं मत असं आहे की या 59 आठवड्यांचा जो कालावधी आहे ना, तो येशूच्या बाप्तिस्माच्या वेळी संपतो. बाप्तिस्माच्या वेळी. आणि याचा आधार काय आहे? म्हणजे कोणत्या वचनावर हे आधारित आहे? याचा आधार डॅनियल 9:25 या वचनात आहे. त्यात स्पष्ट लिहिलंय की जेरुसलेमची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त राजाच्या उदयापर्यंत 7 आठवडे आणि 62 आठवडे जातील. ओके, 7 आणि 62 म्हणजे एकूण 59 आठवडे. अगदी बरोबर. थांबा, इथे अभिषिक्त राजाचा उदय हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा वाटतोय, पण त्याचा अर्थ बाप्तिस्माच का घ्यायचा? म्हणजे काही जण असंही म्हणू शकतात की येशूचा जन्म हा राजाचा उदय होता, किंवा जेव्हा त्याने राजासारखी जेरुसलेममध्ये स्वारी केली तो क्षण होता. या स्रोतांमध्ये बाप्तिस्म्यावरच इतका भर का दिलाय? खूप चांगला प्रश्न आहे. या स्रोतांनुसार अभिषिक्त या शब्दाचा थेट संबंध अभिषेकाच्या कृतीशी आहे. बर. जुन्या काळात कसं होतं? हो. राजांना किंवा महायाजकांना त्यांच्या कार्यासाठी पवित्र तेलाने अभिषेक केला जायचा. याच लॉजिकनं जेव्हा येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हा पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला. अच्छा. या मतानुसार हीच घटना त्याचा खरा अभिषेक होती आणि त्याच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात. ओके. म्हणजे त्याचा जन्म किंवा जेरुसलेममधला प्रवेश नाही, तर बाप्तिस्म्याचा क्षण हाच त्याचा राजा म्हणून उदय मानला जातो. अगदी. अच्छा. म्हणजे हा त्याचा एक प्रकारचा आध्यात्मिक राज्याभिषेक होता असं या स्रोतांचं म्हणणं आहे. त्यामुळे जेरुसलेमच्या पुनर्बांधणीच्या आज्ञेपासून बरोबर 483 वर्षांनी येशूचा बाप्तिस्मा झाला आणि भविष्यवाणी पूर्ण झाली. बरोबर. हे झालं पहिलं मत. पण तुम्ही म्हणालात की दुसरं मत याच्या अगदी विरुद्ध आहे. हो, आणि हेच या चर्चेला जास्त इंटरेस्टिंग बनवतं. दुसऱ्या मतानुसार 69 आठवड्यांचा शेवट येशूच्या क्रुसिफिक्शननी होतो. काय सांगताय? क्रुसिफिक्शनने म्हणजे त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूने? हो. म्हणजे एका मतानुसार त्याच्या कार्याची सुरुवात आणि दुसऱ्या मतानुसार त्याच्या कार्याचा शेवट. हे तर पूर्णपणे वेगळं आहे. याचा आधार कुठे मिळतो? याचा आधार पुढच्याच वचनात मिळतो, डॅनियल 9:26 मध्ये. अच्छा, 9:26. हो. तिथे लिहिलंय की 62 आठवड्यानंतर अभिषिक्त व्यक्तीला संपवले जाईल. संपवले जाईल हा शब्द खूपच थेट आणि वेगळा आहे. बरोबर. संपवले जाईल किंवा मूळ हिब्रू भाषेनुसार त्याचा अर्थ कापून टाकले जाईल असा होतो. अरे बापरे. तर या मताचे जे समर्थक आहेत ते मानतात की याचा अर्थ मृत्यूशिवाय दुसरा असू शकत नाही. त्यांच्या मते भविष्यवाणी स्पष्ट सांगते की 69 आठवडे संपल्यावर मसीहाला मारले जाईल. त्यामुळे तो कालावधी क्रुसिफिक्शनच्या घटनेपाशी संपतो. अगदी. थांबा, म्हणजे हे खूपच मोठं आहे. एकाच भविष्यवाणीच्या 2 लागोपाठच्या वचनांवरून 2 पूर्णपणे भिन्न निष्कर्ष निघतात. हो. जर आपण बाप्तिस्मा ही घटना मानली तर येशूच्या कार्याची सुरुवात ही भविष्यवाणीची पूर्तता ठरते. पण जर क्रुसिफिकेशन मानलं तर त्याचा मृत्यू ही पूर्तता ठरते.
या 2 गोष्टींमुळे तर येशूच्या कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो, नाही का? अगदी. पहिल्या मतानुसार 69 आठवडे संपल्यावर मसीहा प्रकट होतो. दुसऱ्या मतानुसार 69 आठवडे संपल्यावर मसीहा मारला जातो. एकाच घटनेकडे पाहण्याचे हे 2 पूर्णपणे भिन्न चष्मे आहेत. आणि तुम्ही कोणता चष्मा लावता यावर तुम्हाला भविष्याचा नकाशा कसा दिसणार हे ठरतं. ठीक आहे, तर हे 2 दृष्टिकोन आपण पाहिले, पण यानंतर काय? म्हणजे 69 आठवड्यांचा शेवट बाप्तिस्म्याने हो किंवा क्रुसिफिक्शनने, दोन्ही मतानुसार त्यानंतर 70वा आठवडा लगेच सुरू होत नाही, असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. ही संकल्पना जरा समजावून सांगाल का? हो, आणि ही या संपूर्ण भविष्यवाणीतील कदाचित सर्वात आश्चर्यकारक आणि महत्वाची संकल्पना आहे. अच्छा. स्रोतांनुसार 69 आठवडे संपल्यानंतर आणि तो शेवटचा 1 आठवडा सुरू होण्यापूर्वी मध्ये एक मोठा अनिश्चित कालावधी आहे. म्हणजे भविष्यवाणीच्या घड्याळाने एक प्रकारचा पॉज घेतलाय असं म्हणायचंय का? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला. याला स्रोतांमध्ये गॅप पिरियड किंवा रिक्त कालावधी असं म्हटलं आहे. म्हणजे जणू काही एका मोठ्या चित्रपटात इंटरमिशन किंवा मध्यंतर यावं तसा हा कालावधी आहे. भविष्यवाणीचं घड्याळ थांबलं आहे. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे ते प्रॉफेटिक क्लॉक थांबले आणि किती काळासाठी? स्रोतांनुसार हे घड्याळ जवळजवळ 2000 वर्षांपासून थांबलेलं आहे. आणि आपण सध्या त्याच गॅप पिरियडमध्ये जगत आहोत. म्हणजे आपण सगळेच. मग या थांबलेल्या काळात काहीच घडत नाहीये का? की या पॉजचा काही विशिष्ट हेतू आहे? नाही, नक्कीच हेतू आहे. हा पॉज रिकामा नाहीये. स्रोतांमध्ये या कालावधीची तुलना पेंटेकॉस्टच्या काळाशी केली आहे. 1 मिनिट. पण पेंटेकॉस्ट तर एका दिवसाचा सण असतो ना? मग त्याचा संबंध हजारो वर्षांचा कालावधीशी कसा जोडला गेला आहे? या स्रोतांमध्ये याबद्दल काय तर्क दिला आहे? खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. स्रोतांनुसार इथे पेंटेकॉस्टचा अर्थ केवळ एक दिवसाचा सण असा नाहीये, तर तो एका मोठ्या युगाचं प्रतीक आहे. या गॅप पिरियडचं वर्णन शेतीचा काळ असं केलं आहे. शेतीचा काळ? हो, देवाची एक प्रकारची आध्यात्मिक शेती या काळात सुरू आहे असं म्हटलंय. आध्यात्मिक शेती हे ऐकायला खूपच काव्यात्मक वाटतंय. याचा नेमका अर्थ काय होतो? याला समजवण्यासाठी आपण एका खऱ्या शेतीचं उदाहरण घेऊया. शेतकरी संपूर्ण पिकाची कापणी एकाच वेळी नाही करत. काही फळं किंवा धान्य लवकर तयार होतात. त्यांना आपण पहिली फळे म्हणतो. हो, बरोबर. स्रोतांनुसार हा गॅप पिरियड म्हणजे देवाची आध्यात्मिक शेती आहे, जिथे तो इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून काही निवडक लोक तयार करत आहे एका विशिष्ट हेतूसाठी. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची आध्यात्मिक कापणी आहे. बरोबर. आणि या शेतीच्या हंगामाची सुरुवात आणि शेवट सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे. स्रोतांनुसार या काळाची सुरुवात पहिल्या पावसाने झाली. पहिला पाऊस? हो, जो पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या आगमनाचं प्रतीक आहे. या पावसामुळे सुरुवातीच्या काळात आत्म्याची पहिली फळे म्हणजे संत तयार झाले. आणि या काळाचा शेवट नंतरच्या पावसाने होईल. नंतरचा पाऊस? आणि या पावसामुळे मानवजातीतून तारलेली अंतिम पहिली फळे तयार होतील. हे खरंच खूप मनोरंजक आहे. म्हणजे आपण ज्या काळात जगत आहोत त्याला हे स्रोत एका मोठ्या आध्यात्मिक कापणीच्या हंगामाचा भाग मानतात. याचा अर्थ त्यांच्या मते सध्या घडणाऱ्या घटनांचा उद्देश हाच आहे की ही पहिली फळे तयार व्हावीत. बरोबर. या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं तर सगळाच संदर्भ बदलून जातो. अगदी. हे फक्त वाट पाहणं नाही, तर एका मोठ्या प्रक्रियेचा भाग असणं आहे. ठीक आहे, तर हा गॅप पिरियड किंवा शेतीचा काळ संपल्यानंतर काय होतं? ही आध्यात्मिक कापणी पूर्ण झाल्यावर ते थांबलेलं भविष्यवाणीचं घड्याळ पुन्हा सुरू होतं का? हो. स्रोतानुसार जेव्हा नंतरच्या पावसामुळे ती अंतिम पहिली फळे तयार होतात, तेव्हा हा पेंटेकॉस्टचा काळ संपतो आणि यानंतर तुतारीचा सण सुरू होतो. आणि याच काळात त्या प्रसिद्ध 7 तुतार्या वाजवल्या जातात, बरोबर? हो. आणि जेव्हा 6वी तुतारी वाजवली जाते, तेव्हा तो भविष्यवाणीतला शेवटचा 70वा आठवडा सुरू होतो. म्हणजे तो पॉज संपतो आणि घड्याळ पुन्हा टिकटिक करायला लागतं. बरोबर. आणि हाच तो काळ आहे ज्याबद्दल खूप काही लिहिलं गेलंय. स्रोतानुसार याच काळात श्वापदाचं राज्य सुरू होतं असं म्हटलंय. बरोबर. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा शेवटचा आठवडा सुरू होण्याचं चिन्ह खूप स्पष्ट दिलं आहे. ते म्हणजे त्या शेवटच्या पहिल्या फळांचं आगमन. अच्छा, म्हणजे जोपर्यंत ती आध्यात्मिक कापणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो शेवटचा आठवडा सुरू होऊच शकत नाही.
एका काळाचा शेवट हा दुसऱ्या काळाची सुरुवात आहे. अगदी सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि मग जेव्हा हा शेवटचा एक आठवडा म्हणजे ती शेवटची 7 वर्ष संपतात तेव्हा काय होतं? जेव्हा हा शेवटचा आठवडा संपतो तेव्हा डॅनियलच्या भविष्यवाणीतील पूर्ण 70 आठवडे संपतात आणि त्यानंतर 1000 वर्षांच्या राज्याची स्थापना होते. 1000 वर्षांचे राज्य? हो, या स्रोतांनुसार हा या संपूर्ण घटनाक्रमाचा अंतिम आणि सर्वोच्च टप्पा आहे. वाव. म्हणजे सुरुवात होते एका प्रश्नाने की 59 आठवड्यांचा शेवट कुठे होतो आणि त्याचा धागा पकडून आपण थेट गॅप पिरियड, आध्यात्मिक शेती आणि शेवटी 1000 वर्षांच्या राज्यापर्यंत पोहोचतो. हा एक संपूर्ण नकाशाच आहे की. हो, हा एक सलग कारणपरिणामांवर आधारित घटनाक्रम आहे. प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक आहे. तर आज आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात मांडायचं झालं तर डॅनियलच्या भविष्यवाणीतील 59 आठवड्यांच्या समाप्तीबद्दल 2 मुख्य मतं आहेत. पहिलं म्हणजे येशूचा बाप्तिस्मा, जो त्याच्या राजा म्हणून उदयाचं प्रतीक आहे, आणि दुसरं म्हणजे त्याचं क्रुसिफिकेशन, जिथे त्याला संपविले जाते आहे. बरोबर. याचा मुख्य उद्देश पहिली फळे तयार करणे हा आहे, ज्याची सुरुवात पहिल्या पावसाने झाली आणि शेवट नंतरच्या पावसाने होईल. आणि ही कापणी पूर्ण झाल्यावरच भविष्यवाणीचं ते थांबलेलं घड्याळ पुन्हा सुरू होतं. 6वी तुतारी वाजते, शेवटचा एक आठवडा सुरू होतो आणि तो संपल्यावर 1000 वर्षांचं राज्य येतं. या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की त्यांच्यासाठी ही भविष्यवाणी केवळ भूतकाळातील घटनांचा हिशोब नाही, तर वर्तमान आणि भविष्याचा नकाशाही आहे. हो. आणि या नकाशावरील तुम्ही येथे आहात हा बाण सध्या आध्यात्मिक शेतीच्या काळात आहे. अगदी बरोबर. त्यामुळे 69 आठवड्यांचा शेवट कुठे होतो हा प्रश्न केवळ एक तात्विक किंवा ऐतिहासिक मुद्दा न राहता आपण सध्या कुठे आहोत आणि आपल्या काळाचा उद्देश काय आहे हे ठरवणारा एक महत्त्वाचा बिंदू बनतो. खरंच, या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय जो आपल्या श्रोत्यांसाठी आहे. या श्रोत्यांनुसार आपण सध्या एका मोठ्या आध्यात्मिक कापणीच्या हंगामात जगत आहोत. हा काळ केवळ भविष्याची वाट पाहण्याचा नाही, तर काहीतरी तयार होण्याचा, पिकण्याचा आहे. जर आपण या दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूच्या जगाकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे पाहिलं, तर आपल्या अस्तित्वाच्या उद्देशाबद्दल आणि महत्त्वाविषयी आपल्या दृष्टिकोनात काय बदल होऊ शकतो?